श्लोक 19. भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. अर्थ: हे अर्जुना, तोच हा भूतांचा समुदाय परतंत्रतेने वारंवार उत्पन्न होऊन रात्र होताच लीन होतो आणि दिवस प्रारंभ झाल्यावर पुन्हा उत्पन्न होतो. विवरण: भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की अव्यक्तातून व्यक्त होणारा भूतसमुदाय पुन्हा तो अव्यक्तात विलीन होतो. तो भूतसमुदाय दुसरा तिसरा कोणी नसून हाच आपल्या समोर पसरलेला जो काही दिसतो आहे तोच आहे. यावेळी त्यांचे समोर असलेले असंख्य सैन्य, रणांगण, वृक्ष, आकाश, त्यातील सूर्य, ढग इत्यादी सर्व काही होते. समोर दिसणारी ही सर्व भूते, यामध्ये पृथ्वी व तिच्यावरील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू, पंचमहाभूते यांचा समावेश आहे. या भूतांच्या समुदायाला भगवंत भूतग्राम असे म्हणत आहेत. तसेच हा भूतग्राम उत्पन्न होतो व विलयसुद्धा पावतो असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. यामध्ये भूत्वा भूत्वा अशी द्विरुक्ती मुद्दामच केलेली आहे, कारण हा समुदाय व सृष्टी एकदाच उत्पन्न होते व विलीन होते असे नसून तो सतत मरत असतो, नाहीसा होतो व पुन्हा उत्पन्न होऊन दृश्य होतो, म्हणजे दिसायला लागतो. जन्ममरणाचा हा फेरा सातत्याने सुरू आहे. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की हा सर्व भूतग्राम प्रकर्षाने विलीन होत जातो. व्यक्त असलेले काहीही शिल्लक राहत नाही. ब्रह्मदेवाची रात्र संपेपर्यंत काहीही व्यक्त होत नाही. जन्ममरणाचे हे रहाट गाडगे सातत्याने सुरू राहण्याचे कारण ही सर्व भूते प्रकृतीवश असल्याने त्यांना स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. ते कोणाचे तरी अधीन असल्याने त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना जन्म हा घ्यावाच लागतो व पुन्हा मृत्यूला सामोरेसुद्धा जावे लागते. असा हा जन्ममरणाचा खेळ सातत्याने सुरूच राहतो. थोडक्यात उत्पत्ती, स्थिती, लय असे हे चक्र घटिका यंत्राप्रमाणे सतत फिरत असते. सारी जडसृष्टी अशी पुनरावर्ती आहे असे पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. या सर्वांपलीकडे असलेल्या परमधामाचे वर्णन भगवंत पुढील श्लोक 20, 21 आणि 22 मध्ये करणार आहेत. ते आपण नंतर पाहूया. इथे थांबूया.